नमस्कार मंडळी. आज आपण एका अत्यंत रंजक विषयावर बोलणार आहोत. एक अतिशय आश्चर्यकारक आणि रंजक गोष्ट तुम्हाला सांगतो. 2026 या वर्षात नेहमीप्रमाणे 12 नव्हे तर चक्क 13 महिने असणार आहेत. हो, अगदी बरोबर ऐकलत. ऐकायला थोडं विचित्र वाटतं ना, पण हे 100% खरं आहे. हे संपूर्ण वर्ष आपल्यासाठी एक पूर्ण अतिरिक्त महिना घेऊन येत आहे. आता तुम्ही विचार करत असाल की हा 13वा महिना अचानक आला कुठून? तर त्याचं उत्तर असं आहे की 2026 मध्ये ज्येष्ठ महिना एकदा नव्हे तर चक्क दोनदा येणार आहे. म्हणजे विचार करा, नेहमीच्या 30 दिवसांच्या एका महिन्याऐवजी आपल्याला हा ज्येष्ठ महिना जवळपास 60 दिवसांचा पाहायला मिळेल. सलग 60 दिवस एकच महिना सुरू राहणार. बापरे, ही खरोखरच एक दुर्मिळ आणि अनोखी खगोलीय घटना आहे. मग हा 60 दिवसांचा मोठा टप्पा नेमका विभागला कसा जाईल तेही समजून घेऊया. याचा पहिला भाग म्हणजे अधिक ज्येष्ठ मास, जो 17 मे 2026ला सुरू होईल आणि साधारण 15 जूनपर्यंत चालेल. आणि तो संपला की लगेचच आपला नेहमीचा म्हणजेच मूळ महिना सुरू होईल, ज्याला आपण निज ज्येष्ठ मास म्हणतो. हा महिना 15 जूनपासून सुरू होऊन 14 जुलैपर्यंत चालेल. तारखांची ही अचूक मांडणी बघितली की लक्षात येतं या घटनेची व्याप्ती किती मोठी आहे. तर आता वळूया यामागच्या खगोलीय गणिताकडे. वेळेचा हा ताळमेळ नेमका कसा साधला जातो ते आता आपण बघूया. हा जास्तीचा महिना का लागतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला चंद्र आणि सूर्याच्या गतीवर चालणाऱ्या कॅलेंडर्समधला फरक समजून घ्यावा लागेल. बघा, आपलं हिंदू पंचांग हे चंद्र आणि सूर्य या दोघांच्याही गतीवर चालतं. चंद्रावर आधारित जे चांद्रवर्ष असतं ना, ते साधारण 354 दिवसांचं असतं. पण दुसरीकडे सूर्यावर आधारित जे सौर वर्ष असतं ते 365 दिवस आणि वर 6 तासांचं असतं. म्हणजेच या दोघांमध्ये स्पष्टपणे 11 दिवसांचा फरक आहे. आणि हाच तो फरक आहे जो या संपूर्ण प्रक्रियेचा मूळ पाया आहे. आता हे गणित कसं पुढे जातं ते बघा. दरवर्षी पडणारा हा 11 दिवसांचा फरक कदाचित एका वर्षात फारसा मोठा वाटणार नाही. पण जेव्हा आपण 3 वर्षांचा विचार करतो तेव्हा हा 11 दिवसांचा फरक साचत जातो आणि त्याचं रूपांतर तब्बल 33 दिवसांमध्ये होतं. म्हणजेच साधारण एका पूर्ण महिन्याची तफावत. मग हे सगळं खगोलीय घड्याळ पुन्हा रुळावर आणण्यासाठी, पुन्हा रिसेट करण्यासाठी पंचांगात एका जास्तीच्या महिन्याची भर घातली जाते. आणि यालाच आपण अधिक मास असं म्हणतो. थोडक्यात सांगायचं तर गणितातून निर्माण झालेला हा अधिक महिना म्हणजे एक अत्यंत हुशार आणि वैज्ञानिक उपाय आहे. या एका उपायामुळेच आपले सगळे सण, उत्सव आणि ऋतू हे नैसर्गिक चक्राशी आणि सौर वर्षाशी अगदी अचूकपणे जोडलेले राहतात. जरा विचार करून बघा, जर हा अधिक मास नसताना तर काही वर्षांनी दिवाळी उन्हाळ्यात आणि होळी पावसात साजरी करण्याची वेळ आली असती. आहे की नाही कमाल? चला, हे झालं कठीण खगोलशास्त्र. आता आपण याच्या दुसऱ्या पैलूकडे वळूया, जे आहे याचं धार्मिक महत्त्व. गणिताकडून पौराणिक कथेपर्यंतचा हा प्रवास अतिशय रंजक आहे. केवळ गणिताच्या पलीकडे जाऊन आपल्या संस्कृतीने या जास्तीच्या महिन्याला कसं स्वीकारलं हे पाहणं खरंच खूप छान आहे. तुम्हाला सांगतो, सुरुवातीच्या काळात या अधिक महिन्याला फारसं चांगलं मानलं गेलं नव्हतं. याला मलमास असं नाव होतं. कारण असं मानलं जायचं की पंचांगातल्या प्रत्येक महिन्याचा कोणीतरी स्वामी किंवा देव असतो. पण या अचानक आलेल्या जास्तीच्या महिन्याला असा कोणताही स्वामी नव्हता. त्यामुळेच हा काळ आध्यात्मिकदृष्ट्या रिकामा किंवा थोडासा अशुभ मानला जायचा. पण इथेच या पौराणिक कथेला एक अतिशय सुंदर आणि अनपेक्षित वळण मिळतं. परंपरेनुसार असं सांगितलं जातं की स्वतः भगवान विष्णूंनी यात मध्यस्थी केली. त्यांनी ह्या मलमासाला आपलं स्वतःचं नाव दिलं, आपले आशीर्वाद दिले आणि अशा प्रकारे एका अशुभ मानल्या जाणाऱ्या महिन्याचं एका अत्यंत पवित्र आणि शुभ अशा पुरुषोत्तम मासात रूपांतर झालं. एकदम गेम चेंजर, नाही का? आणि हे बघायला खूप भारी वाटतं की आपल्या प्रादेशिक परंपरा या कालाला किती प्रेमाने सामावून घेतात. विशेषतः आपल्या मराठी संस्कृतीत या आशीर्वादाने भरलेल्या महिन्याला अत्यंत जिव्हाळ्याने धोंड्याचा महिना असं म्हटलं जातं. म्हणजे बघा ना, निव्वळ खगोलीय गणितातून आलेला एक महिना एका अत्यंत सुंदर कौटुंबिक आणि सांस्कृतिक परंपरेत कसा बदलून जातो, हे खरंच आपल्या संस्कृतीचं एक उत्तम उदाहरण आहे. आता ह्या महिन्याचे काही खास नियमही आहेत, जे अतिशय स्पष्ट आहेत. एका बाजूला काही अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या या काळात आवर्जून करायच्या असतात. जसं की भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाची उपासना करणं, दान पुण्य करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जावयाला वाण देणं किंवा अनारसे आणि धोंड्यांचं दान करणं. पण दुसऱ्या बाजूला
विवाह, मुंज, गृहप्रवेश किंवा वास्तुशांती यांसारखी जी सकाम आणि ऐहिक कामं आहेत ती या काळात पूर्णपणे वर्ज्य किंवा निषिद्ध मानली गेली आहेत. तर मंडळी, आपलं हे आजचं विश्लेषण इथेच संपत आहे. पण जाता जाता एक विचार नक्कीच मनात येतो. आजचं आपलं घड्याळ आणि कॅलेंडर बघा, ते अत्यंत ताठर आणि फिक्स्ड आहे. पण दुसरीकडे आपल्या पूर्वजांची ही खगोलीय आणि लवचिक व्यवस्था आहे ना, ती निसर्गाच्या चक्राशी अगदी अचूकपणे जोडलेली आहे. मग प्रश्न असा पडतो की आधुनिक काळातील आपली ही कालगणना कधी या प्राचीन व्यवस्थेत की निसर्गाशी समरस होऊ शकेल का? विचार नक्की करा. हे विश्लेषण शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, शेअर नक्की करा. धन्यवाद.